नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की लीला एजंटशी बोलत असते। एजंट म्हणत असतात की मी एवढी परफेक्ट पाणीपुरी बनवली होती, पण तुला मी बनवलेली पाणीपुरी का आवडली नाही, असं लीलाला वारंवार एजंट प्रश्न विचारत आहेत। पण लीलाकडे मात्र त्या प्रश्नाचं उत्तर नसतं। लीला म्हणत असते की नाही आवडली, त्यात काय एवढं। एजंट म्हणतात मी एवढं छान बनवत होतो, एवढं सगळं करत होतो, त्याचं प्रपोर्शन व्यवस्थित होतं, पण तुला का ती पाणीपुरी आवडत नव्हती, असं एजंटचं म्हणणं असतं। त्यावर लीला म्हणते की मला ना ठेल्यावरची पाणीपुरी आवडते, जिथं मी आणि मन्या आम्ही दोघं पाणीपुरी खायचो। तेव्हा एजंटना मात्र खूप राग येतो। एजंट म्हणतात काय ठेल्यावरची पाणीपुरी आवडते, आणि नक्की काय आहे, नक्की त्या ठेल्यावरच्या पाणीपुरीत असतंय तरी काय असं एजंट लीलाला विचारू लागतात। लीला म्हणत असते की मला तीच पाणीपुरी आवडते। तेव्हा लीला म्हणते की तिथं ना असं प्रपोर्शन वगैरे काही नसतं। पाणीपुरी म्हणजे काय असतं सांगा बरं मला। पाणीपुरी म्हणजे साधं गोड पाणी, तिखट पाणी, पुरी, त्याच्यात थोडासा रगडा, झाली पाणीपुरी। वेगळं काय असतं त्याच्यामध्ये, असं एजंटना लीला सांगत असते। परंतु एजंट म्हणत असतात की म्हणजे काय म्हणायचं आहे तुला, मी जी पाणीपुरी बनवत होतो ती तुला आवडत नव्हती, आणि आता तुझं म्हणणं काय आहे की तुला ती पाणीपुरी नको आहे, नक्की म्हणायचं आहे काय तुला, असं एजंट लीलाला विचारू लागतात। तेव्हा एजंटना खरं तर प्रश्न पडलेला असतो की हिचं नक्की म्हणणं काय आहे, हिला नक्की हवं आहे काय, हा प्रश्न एजंटना पडलेला असतो। आणि एजंट त्यासाठीच लीलाशी बोलत असतात। पण लीलाचं एकच म्हणणं असतं की मी आणि मन्या आम्ही दोघं तिथंच पाणीपुरी खायचो, आणि मला तीच पाणीपुरी आवडते, असं लीला स्पष्टपणे सांगत असते। परंतु एजंटना लीलाचं हे बोलणं जरा खटकतं, कारण त्यांचं असं म्हणणं असतं की अशी कोणती पाणीपुरी आहे की जी तिला फक्त तिथली आवडते, मी एवढ्या कष्टाने प्रेमाने हिच्यासाठी बनवली होती, पण ही आवडत नाही। इकडं लीलाचे बाबा जे आहेत ते बोलत असतात त्यांच्या बायकोशी, पहिल्या बायकोशी म्हणजे लीलाच्या आईशी। त्यांचं असं म्हणणं असतं की जेव्हा मी कालिंदीशी लग्न केलं तेव्हा मला खूप टेन्शन आलं होतं, कारण कालिंदीने कधीच लीलाला आईचं प्रेम दिलं नाही। पण आता जेव्हा जेव्हा मी एजंटकडे जातो तेव्हा पाहतो एजंट खरंच लीलाशी खूप चांगले वागत आहेत। एजंटमध्ये जो बदल झालेला आहे तो खरंच खूप पाहण्याजोगा आहे। एजंटमध्ये हा बदल झालेला आहे। एजंट लीलाची काळजी घेतात, लीलाचं कौतुक करतात, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात। मला ना नेहमी प्रश्न पडायचा की लीलाचं कसं होणार, पण आज त्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालेलं आहे। हे सगळं ते बोलत असतात। त्याचबरोबर त्यांना आठवत असतं, ते म्हणतात की एवढं मोठं घर आहे, त्या घरामध्ये जेव्हा आम्ही जातो तेव्हा मलाही तेवढाच रिस्पेक्ट दिला जातो। हे जे आलेले असतात आणि तो जो त्यांच्याकडे वसुली करायला येत असतो त्याला मारलेलं असतं, ते बाबांना आठवत असतं। ते म्हणत असतात तेव्हा एजे म्हणाले होते की तुम्ही मुलगा म्हणून जर एकदा मला सांगितलं असतं ना तर मला वाईट वाटलं नसतं, ह्या परिस्थितीवरती मला तोडगा काढता आला असता, असे एजे बोललेले असतात। ती गोष्टही बाबांना आठवत असते। आणि त्याचबरोबर इकडे लीलाला मात्र टेन्शन आलेलं असतं। एजे म्हणतात की चल आताच्या आता आपण जायचं आहे आणि ठेल्यावरती पाणीपुरी खायला जायचं आहे। तर एजेंना लीला म्हणू लागते काय, तेव्हा एजे म्हणतात की हो मी सांगितलंय ना जायचं आहे, प्रश्न मिटला आहे। तेव्हा एजे लीलाला म्हणतात मला त्या मन्याचा नंबर सेंड कर, त्यालाही आपण सोबत घेऊन जात आहोत। हे ऐकल्यानंतर तर लीलाच्या शिट्ट्याच वाजलेल्या असतात। लीलाला कळायचं बंद झालेलं असतं, आता करायचं काय। एजे तर पाणीपुरीला जायचंच आहे म्हणून मागं लागलेले आहेत, आणि एजेंना सोबत आता घेऊन जायचं आहे ते मन्याला कसं बोलवायचं हा प्रश्न लीलाला पडलेला असतो। आणि लीला विचार करू लागलेली असते। लीला म्हणत असते आता काय करू। मग इकडे दुर्गा मात्र खूप टेन्शनमध्ये असते। दुर्गाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता एजे आणि लीला यांचं जे वागणं आहे, जे बोलणं आहे ते तिला अजिबात आवडलेलं नसतं। तिचं म्हणणं असतं की आजपर्यंत एजेंनी कधी आपल्यासाठी पाणीपुरी बनवली, आपल्यासाठी काय केले, तर लीलासाठी मात्र ते सगळं करायला तयार असतात, पण आपल्यासाठी काहीच करायची त्यांची इच्छा नसते आणि ते करतही नाहीत। तेव्हा किशोर म्हणतो मला एक तुझं वागणं कळत नाही आहे की तू नक्की कशा पद्धतीने वागत आहे, कशा पद्धतीने रिॲक्ट होत आहे, कारण तुझं जे वागणं आहे ते विचित्रच चाललेलं आहे। म्हणजे तू त्या रेवतीला आणि यशच्या लग्नाला स्वीकारलेलं आहे। तेव्हा दुर्गा म्हणत असते नाही तसं नाही आहे, पण मला ना आत्ता टेन्शन जे आलेलं आहे ते लीला आणि एजंटच्या वागण्यामध्ये जो बदल झालेला आहे। आता लीलाचा कोणतरी बालमित्र आहे, त्याचं पण तसंच ते चाइल्डिश नाव आहे मन्या, आणि तो मन्या जो आहे तो आता
लीलाच्या आयुष्यात आलेला आहे, तरी पण एजेंना त्याने काहीच फरक पडत नाही हे दुर्गा सांगत असते. किशोर म्हणत असतो तोच गैरसमज आता मला वाढवायचा आहे. इकडे लीला आजींकडे आलेली असते. आजींना म्हणत असते की आजी खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आजी म्हणतात काय झालं आता. तेव्हा लीला सांगते की एजेंटने सांगितलंय की त्या मण्याला ठेल्यावरती पाणीपुरी खायला बोलव, आपण तिकडे पाणीपुरी खायला जायचं आहे आणि नक्की तुला ती पाणीपुरी का आवडत होती ते मला जाणून घ्यायचं आहे. आजी म्हणतात मग बोलव ना, फोन कर त्याला आणि बोलव. लीला म्हणते आजी तुम्हाला कळतंय का, अहो तो कोण कुठला माणूस, त्याला कसं बोलवून घ्यायचं आपण, असं लीला आजींना सांगत असते. त्यावरती आजींचं म्हणणं असतं की काय चुकीचं आहे, मग मला सांग तू अधिरामला हे सांगू शकतेस का की तो नाही आहे, तो कोणी नाही आहेस असं तू सांगू शकते का, ते सांग मला. जर तू सांगू शकत असशील ना तर तसं सांग. म्हणजे आत्तापर्यंत जे काही केलेलं आहे आपण अधिरामशी खोटं बोललेलं आहे, त्याला हे सगळं खोटं सांगितलेलं आहे, हे सगळं सांगावं लागेल. चालणार आहे का तुला हे सगळं, असं आजी बोलत असतात. तेव्हा लीला म्हणते ठीक आहे. मग लीला इकडे रूममध्ये येते आणि एजे म्हणतात काय झालं. लीला म्हणते माझ्या ना पोटात दुखायला लागलेलं आहे, मला कळत नाही आहे की मला काय होतं आहे. लीलाकडे पाहून एजे म्हणू लागतात की काय झालं नक्की. तेव्हा लीला म्हणते की ती पाणीपुरी जास्त खाल्लेली ना त्याच्यामुळे असं होत आहे, माझ्या पोटात दुखत आहे. तेव्हा इकडे आता लीला फोन करते, कारण एजे मागच लागलेले असतात की आत्ताच्या आत्ता तू फोन करायचा आहे आणि बोलवायचं आहे असं एजे मागं लागलेले असतात. आणि मग लगेचच फोन केला जातो आणि मग तो लगेचच उचलतो, कारण त्यालाही तेवढंच वाटत असतं की काहीही झालं तरी हिचा फोन आला पाहिजे, कारण तो विक्रांत आहे. विक्रांतने तर तयारीच केलेली आहे की काहीही झालं तरीही आत्ता लीलाला आपल्या तावडीतच घ्यायचं आहे आणि तिची वाट लावायची आहे. एजे आणि लीलाची पुरती वाट लावायची आहे हे ठरवलेलंच असतं. तर लीला इकडे म्हणू लागते की आपण भेटायचं ठरलं होतं ना पाणीपुरी खायला, अहो तुम्ही ओळखलं नाही का, असं ती बोलत असते. त्यावेळेस मात्र इकडे एजे ऐकत असतात. लीला मात्र अंदाजे सगळं बोलत असते. लीलाचं जे हे बोलणं सुरू झालेलं असतं त्या गोष्टीचा खरं तर इकडे एजेंना कळत असतं की नक्की ह्यांचं काहीतरी वेगळंच सुरू आहे. एजेंटच्या लक्षात आलेलं असतं. एजे मात्र बोलत असतात. एजे म्हणत असतात की नक्की काय म्हणायचं आहे. आणि इकडे लीला बोलत असते आणि त्याला म्हणते की तू सांग म्हण्या कुठं भेटायचं आहे, काय करायचं आहे ते. तेव्हा तो म्हणत असतो की मला माहिती होतं तुम्ही मला कॉल कराल आणि खरंच तुमचा कॉल आलेला आहे. हे सगळं बोलणं चालूच असतं. त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की एजे म्हणतात काय झालं. तेव्हा ती म्हणते की मना लोकेशन पाठवते, मग जाऊया आपण. आता मन्याचं लोकेशन पाठवणार आहे आणि मग लीला मन्याकडे जाणार आहे आणि मग पाणीपुरी खायला जायचं आहे हे ठरलेलं असतं. आणि एजे तयार झालेले आहात. एजे पहिल्यांदा म्हणालेले असतात की मी एकटाच जातो, तू नको येऊस कारण तुझ्या पोटात दुखतंय ना. पण इकडे लीलाने आता ऐकलेलं नसतं आणि लीला जायलाच तयार झालेली असते. लीला म्हणते येते मी, ठीक आहे आता थोडंसं कमी झालं आहे, कारण कोण कुठला माणूस आहे आणि त्या माणसाला जर आपण एजंटना भेटवलं आणि एजंटच्या समोर त्याने जर वेगळं काय सांगितलं त्या गोष्टीची काळजी लीलाला वाटत असते. आता एजंटनी तर त्याचा नंबर मागितलेला आहे, लीलाकडून नंबर घेतलेला आहे. एजंट जेव्हा मोबाईल नंबर चेक करतील तेव्हा त्यांच्या समोर येणार की तो दुसरा तिसरा कोणी नको नसून विक्रांत असल्याचं सत्य. तेव्हा त्याची कशी वाट लागणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.